सर थांबा 2 मिनिटं. ए गण्या गणेश थांब ना 2 मिनिटं. थांबा ना त्याला फ्रेम लावू ना यार. तुम्हाला एवढं सांगतोय मी यार. हा रोलिंग आहे. चला हां हां संजय राऊत विश्व प्रवक्ते संजय राऊतने आज पुन्हा एकदा आपल्या आखलीचे तारे तोडलेले आहेत. एसटी मध्ये जवळपास 2000 कोटीचा घोटाळा झाला आहे असं त्याला स्वप्न पडलं होतं आणि त्याने ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे सांगण्याचा केविलवाणी प्रयत्न केला. 2000 कोटीचं टेंडर जे निघलंच नाही, जे प्रशासकीय मान्यतेतच अडकलं, ज्या गोष्टीचं टेंडर झालं नाही, ज्याची वर्क ऑर्डर झाली नाही, तर त्यात घोटाळा झाला असं एक वेगळं तत्वज्ञान त्या विंडो माणसाने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मुळामध्ये हे खिचडी चोर, हे कपत चोर, हे पत्राचाळीतले आरोपी हे दुसऱ्यावर आरोप करतायत. मला वाटतं मी अनेक वेळा सांगितलं की संजय राऊत बोलले म्हणजे काहीतरी चुकीचंच बोलणार हे त्यांचं ठरलेलं आहे. आणि असे आरोप करून स्वतःचा TRP वाढवणं, स्वतःला प्रसिद्धी घेणं हे त्याच्या एक सवयीचा भाग झालेला आहे. म्हणून अशा या मनोरुग्णाला ठाण्याच्या हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही आहे. मी शिंदे साहेबाला सुद्धा सांगेन की तुमचं सुसज्ज जे हॉस्पिटल आहे त्यामध्ये या अशा मनोरुग्णाला समावेश करून घ्या, तिथं त्याला आराम करू द्या आणि असा कोणताही घोटाळा एसटीमध्ये झाला नाही हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. दुसरीकडे संजय राऊत ज्या पद्धतीने उद्या बाळासाहेबांची जयंती आहे, काही आमदार तुमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातं, राजकीय भूकंप होईल असं बोललं जातं. तर दुसरीकडे पुढापुढीचं राजकारण होऊन गेलं. परवा संजय राऊतने एक स्टेटमेंट केलं होतं की उदय सामंत हे 20 लोकांचा गट घेऊन काहीतरी नवीन उदय करणार आहे. परंतु आज जर पाहिलं तर त्याच्या तंबूमध्ये घबराट झालेली. त्यांनी हे आज स्टेटमेंट केलं की ते दावोसमध्ये बसून सुद्धा आमचे लोक फोडायला लागलेले. याचा अर्थ असा आहे की यांच्यामध्ये आता जे काही हालचाल चालू आहे त्यामुळे निश्चित एवढं आहे त्यांच्यातले आमदार आमच्या संपर्कात आहेत, आमच्याकडे ते येण्याच्या मनस्थितीत आहेत. परंतु शिंदे साहेब त्यावर निर्णय घेणार आहेत. तेही आहेत, काँग्रेसचे आहेत, काही पदाधिकारी सुद्धा आहेत. काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश मी स्वतः 25 तारखेला घेतला. म्हणून त्यावर कुठंतरी त्यांच्याकडचे लोक त्यांच्याकडे थांबणार नाही. उभाटा गटामध्ये शिल्लक काही राहिलेलं नाही. काही लोकांना भाजपमध्ये जायचा मोह झाला तर ते काल गेलेत. काही लोक नगरसेवक माझ्याकडे जवळपास संभाजीनगर शहरातील 6 माजी महापौर आमच्या पक्षाने प्रवेश केलेला आहे. अनेक नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या 25 तारखेला शिंदे साहेबांच्या उपस्थितीत जालन्याला सुद्धा काही लोक प्रवेश करणार आहेत. म्हणून खैरेंचं आणि अंबादासचं यांचं पक्षात आणि असलेला वाद थोडी पण शिल्लक राहणार नाही असं चित्र एकंदरीत तिथं आहे. माझी तक्रार कुठं करायची करू द्या. स्वतः जेव्हा तोल सोडून जेव्हा बोलायला लागले त्या टायमाला त्यांना प्रत्युत्तर हे दिल्या जाईल हे मी ठामपणे सांगतो. त्यांना बोलायला कोणी अधिकार दिला नाही आणि जेव्हा ते एखाद्या बोलतात त्या टायमाला मी कोणतीही हयगय करणार नाही.
महायुतीमध्ये शक्ती प्रदर्शन वगैरे नाही, कार्यकर्त्यांनी दाखवलेली ती नाराजगी आहे. उपमुख्यमंत्री मिळून योग्य तो निर्णय परवा दिवशी आपल्याला घेताना दिसेल. अशा प्रकारचा निर्णय घोषित करताना समन्वयाच्या नंतरच निर्णय घोषित केला असेल, मात्र तो निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर का होईल? नामुष्की वगैरे एखादा निर्णय माणूस आहे, एखादा निर्णय इकडचा तिकडं होऊ शकतो, म्हणून त्यामुळे इथं महायुतीमध्ये काहीतरी भांडण चालले किंवा एकमेकाबद्दलचा राग संताप आहे अशातला काही भाग नाही. हे सर्व 1-2 ठिकाणच्या फक्त पालकमंत्र्याचा जो तिढा होता तो मला वाटतं आता सुटून जाईल. आदित्य ठाकरे यांना म्हणतायत की मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला जातो. आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांची बाजू घेतात, हे एकमत परिवर्तन का होतं? आदित्य ठाकरे असेल का सकाळचा भोंगा असेल, आता यांना कुठेही पर्याय नाही. काल सेलूवर ओकवर जाऊन यांनी चरण स्पर्श करून आलेले आहेत. आता ज्यांच्यावर इतकी कठोर टीका करायचे ते लोक आता सगळ्यांची तारीफ करतायत. हा त्यांच्यात झालेला बदल चांगला आहे. त्यांना जर महाविकास आघाडी सोडायची असेल, दुसरीकडे कुठं जाण्याची त्यांची काही मानसिकता दिसते आणि म्हणून आता अकेलो चलोच्या भूमिकेत राहायचं की आता महायुतीबरोबर जायचं या संभ्रमात ते आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय त्यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद झालेले आहेत. तुमच्याच सरकारचे कृषी मंत्री जाहीरपणे योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे जाहीर समर्थन करतात. कुठल्या योजनेत 2-4% भ्रष्टाचार होतच असतो अशी जाहीर कबुली त्यांनी दिली. त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे मला माहीत नाही, परंतु त्यांच्या नेत्यांनी त्यांच्याकडून जर असा भ्रष्टाचार होत असेल तर त्याची माहिती घेतली पाहिजे आणि ती पब्लिकली केली पाहिजे.